तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, पाहूयात। तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, ते त्यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्याचं समजतंय। खरं तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांची प्रकृती होती ती सकाळी सुद्धा ढासळलेली होती, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतलेले होते। तर अंबादास दानवे हे सध्या मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अनेक नेत्यांकडून, अनेक आमदारांकडून पाठिंबा मिळतोय। अंबादास दानवेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे। आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीमधून। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अनेक आमदार, अनेक नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला होता। आज अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। आज त्यांची प्रकृती स्थिर नव्हती, सकाळीच त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतले। आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीमधून। तर सरकारकडून शंभूराज देसाई सुद्धा मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। मात्र त्याआधी अंबादास दानवे हे जरांगेंच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। शंभूराजे येणार आहे असं वाटतं। युरोप आला काय? युरोप नाही आला ना? मला कळालं शंभूराजे दुपारी येतो म्हणतो, पण माझं म्हणलं सीएम कडे सीएम आले पाहिजे। बरोबर आहे, सीएम कडे सीएम आले पाहिजे। Hello.